म्हणून तुमचा गुरु, तुम्ही ज्या परिघात उभे आहात, ज्या रिंगणात उभे आहात, त्या रिंगणाच्या पलीकडचा पाहिजे. तुमचा गुरु, तुम्ही लोभी असाल तर लोभाच्या पलीकडचा गुरु पाहिजे. तुम्ही क्रोधी असाल तर क्रोधाच्या पलीकडच्या. दोघेही क्रोधी, गुरुही क्रोधी, शिष्यही क्रोधी, नाही चालणार. नाही तर चुकीचा आरोप तुम्ही त्यावर आरोपित करा. तुम्ही ज्या स्टाईलचे आहात त्याच्या विरुद्ध स्टाईलचा गुरु पाहिजे. पण विरुद्ध स्टाईलचा नाही, तुमच्या परिघाच्या बाहेर पाहिजे, तुमच्या वर्तुळाच्या बाहेर पाहिजे. तोही लोभी, तुम्ही लोभी गेले. म्हणून पहिल्यांदा स्वतःकडे साक्षी भावाने पहा. जशी समता विकसित होईल, समता शब्द आहे ज्याला सगळ्यांनी सम्यक ज्ञान शब्द वापरला. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेत मनानी बुद्धीचे ऐक्याथी, अर्जुना समत्व चित्ताचे. समता, समता विकसित होईल. स्वतःकडे साक्षी भावाने पहा. समान भाव, दोन्ही भाव निर्माण झाले त्याच्याकडे समान भावनेने पहा, करुणेने पहा. बुद्धांचा करुणा इथे येते. अंतरातून प्रेरणा मिळतील. एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला घृणा असेल ना, त्याच वेळेस घृणाभाव आणि करुणाभाव एकदम येऊ द्यावर. करुणाभाव कधी ना कधी सक्सेस होईल आणि घृणाभाव संपेल. तुमचा व्यवहारच बदलून जाईल. तू हे करू नको, तू हे का केलंस? अरे असं करू नये बाळ. करुणा प्रगटली की असं असं येतं, असं करू नये बाळ, चांगलं नाही. एकाच वेळेस दोन भाव, सगळं प्रवृत्तीच बदलते. जसजशी समता विकसित होईल, अंतरातून प्रेरणा मिळतील, मार्ग सापडेल आणि तसा गुरुही सापडेल. त्याच्या शोधात जाऊ नका, गुरु निश्चित सापडेल. वेळ यावी लागते. अरे आत्माच गुरुला आणून उभा करतो, आणून उभा करतो. फक्त आपण बदला, आपण बदला. सारांश रूपाने काही गोष्टी मी सांगतोय. प्रयोग. सुरुवातीला योगी किंवा भोगी असेल. उदाहरणार्थ सुरुवातीला तुम्ही साधक आहात, साधनेला बसलात. काही भक्त असतील, जपाला बसले. कोणी अजून कशाला अभ्यासाला विद्यार्थी बसला. काम करायला तुम्ही बसले, त्यावेळेस विचारांचा कचरा जोरात सुरू होतो. विद्यार्थी असेल, एकाच वेळेस 10 विचार, 10 पुस्तकं दिसू लागतात, 10 विषय दिसू लागतात. साधनेला बसले की 10 विचार सुरू होतात. गरगरतं मन. लिहून जर ठेवलं नाही 5 मिनटं काय काय विचार आले आणि तुम्ही दुसऱ्याला दाखवले, म्हणतील तुम्ही वेड्याच्या इस्पितळाच्या लायकीच्या झालेल्या आहात. इतके एक दुसऱ्याच्या विरुद्ध विचार आपल्या मनामध्ये सुरू होतात. विचार चक्र सुरू होतं. मानसिक तणाव सुरू होतो. बसवत नाही आपल्याला. आपण म्हणतो काय करावं, बसवत नाही. विचारांचा गोंधळ सुरू झालेला आहे, विचारांचा कचरा सुरू झालेला आहे. योगी किंवा भोगी असेल तरी विचारांचा कचरा, गोंधळ, तणावातील विचार ह्याकडे साक्षीत्वाने पहा. सुरुवातीला काय करा, व्यवहारातही बघ, काही तुम्हाला विचार जर खूप आले, तणाव खूप आला, साक्षी भावाने सुरू करा, त्याच्याकडे पहा. समजा तुम्ही साधनेला बसले, आता आलं, तुम्हाला आलूबोंडा दिसला. देव दिसायला पाहिजे पण आलूबोंडा दिसला. नंतर लगेच पिक्चर दिसला. सास भी कभी बहुती सिरियल दिसली. त्यानंतर पुन्हा थोडे पुढे सरकले, द्वारका दिसली. इकडे आले, घुबड दिसलं. पुढे आले, घृणा उत्पन्न होणारा माणूस दिसला.
लगेच आपण साधनेमध्ये असं करतो, कट. पुन्हा काही दिसू लागतं, त्यावेळेस तुम्ही इन्व्हॉल्व होऊ नका. हे का दिसलं दाबूही नका, नुसतं पहा, नुसतं पहा. असं दिसेल साक्षीत्वाने पाहायला लागले, अनेक विचार जरी निर्माण झाले, त्या विचारांकडे साक्षीत्वाने पहा, त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट घेऊ नका, तुम्ही लढू नका, ते तुमचे विचार समजू नका. पहा, त्यावेळेस असं वाटेल की 10 विचार निर्माण झाले, हळूहळू 9, 8, 7, 6, 4, 5, नाही 3, 2 असे होता होता काही वेळेस गायब होतील. मग शून्यावर याल. लगेच पुन्हा तुम्ही सुरू झाले, पुन्हा त्या विचाराकडे नुसतं पहा. एक पोरगं जर असलं ना, 2 पोरं भांडतायत, तुम्ही फक्त पहा वेळेसारखं. ते तुम्ही पाहिलं नको भांडू नको भांडू म्हणलं ते जास्त भांडतात. तुम्ही नुसतं पहा आणि त्याला वाटतं पाहीच न, तर ते गप्प बसतात. एक रडणारं पोरगं असेल, खूप ओरडतं, तुम्ही पाहूच नका त्याच्याकडे, ते हळूहळू रडणं बंद करतं. म्हणून मनाला तुम्ही एकदा पाहायला तुम्ही लागले, पण हे दूर उभारून पहा, भागच घेऊ नका, कोणत्या साईडला जाऊ नका, हे चांगलं किंवा वाईट म्हणूच नका. कुठलेही भाव येऊ द्या, घाण भाव येऊ द्या, वाईट भाव येऊ द्या, फक्त पहा. आले माझ्या विरुद्ध भाव आले, हरकत नाही, सोमाणी खराब, ठीक आहे, येऊ द्या, नुसतं पहा, तो भाव जाईल. नुसतं पाहिल्यानंतर भाव संपतात, विचारचक्र संपतं. मानसिक तणावाकडे नुसतं पहा, साक्षी भावाने. तुम्हीच तुमच्याकडे, तुमच्या विचारांकडे साक्षी भावाने पहा. त्याला दाबू नका, त्याला चांगलं म्हणू नका, त्याला वाईट म्हणू नका, कुठल्या साईडनं जाऊ नका, फक्त पहा. पाहिलं की ते जाईल. हा पहिला प्रयोग. तणावातील विचार ह्याकडे साक्षीत्वाने पाहावे, म्हणजे हळूहळू संख्या कमी होईल. विरोध किंवा दाबणे करू नये, महाग पडेल. विरोध दाबू नका, विरोध करू नका, दाबूही नका, गप्प रहा आणि पहा, महाग पडेल. आपण दाबतो, असा विचार यायला नको, कट, देवा स्मरण, फक्त पहा. नंबर 2, एक काम, एक क्षण, एक विचार राहावा. एका क्षणी एक विचार राहावा, ध्यानाभ्यास गाढ करावा. सेकंड स्टेज. एका वेळेस 10 कामं आठवतात. वर्तमान काळात आपण राहत नाही. वर्तमान काळात काम करायचं, समजा अभ्यास, एक विद्यार्थी अभ्यास करतोय, त्याने गणिताचं पुस्तक घेतलं, त्याला इंग्रजी दिसायला लागतं, नंतर लगेच भूगोल दिसायला लागतं, नंतर मॅथमॅटिक्स दिसायला लागतं, नाही मॅथमॅटिक्स झालं, बीजगणित दिसायला लागलं तर अंकगणित दिसतं, काहीही दिसायला लागतं. आणि मग घरची मित्र दिसायला लागतात, परिवार दिसायला लागतं, हे दिसायला लागतं, ते दिसायला लागतं. नाही, एक काम करते वेळेस एक विचारच जन्म घेतला पाहिजे. एका विचारावर तेच तुमचं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे, याला ध्यान म्हणतात. एकाच वेळेस अनेक विचारावर ते कॉन्सन्ट्रेशन, ही चंचलता म्हणतात मनाची, याला मनाची चंचलता म्हणतात. आणि मनाचं केंद्रीकरण, मनाचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एका वेळेस एक विचार. आणि हे साक्षीत्वाने होईल. अनेक विचारांचा गलबाला उभारायला लिस्ट पहा. आता अभ्यास करतायत आणि गलबाला सुरू झाला, गप्प बसा, ध्यानामध्ये जा आणि तुमच्या निर्माण होणाऱ्या सगळ्या विचारांकडे लक्ष देऊन पहा. हळूहळू हळूहळू ते जातील. सेकंड स्टेजचं सांगितलं, दोन्ही भाव एकाच वेळेस निर्माण होऊ दे. एखाद्या वेळेस फारच जर एखादा विषय त्रास देत असेल तर ते कटाकटी करतील. शांत झाले मग त्या विषयाकडे जा. एक काम, एक विचाराची सवय लावा. साक्षीत्वाने पहा त्या कामाकडे. ध्यानाभ्यास गाढ करावा. बस, मला दुसरं काही दिसत नाही.
आता हे ना तेच मी पाहिलं. साक्षीत्वाने पाहिल्यानंतर बाकीचे विचार निघून जातील आणि एक विचार शिल्लक राहील. 3 काम क्रोध लोभ मद मत्सर यांची छाटणी करा व संख्या कमी कशी होईल ते पहा साक्षीत्वाने. उदाहरणार्थ सांगतो, तुम्ही क्रोधी आहात आणि सगळ्यात तुम्हाला क्रोध ओळखायचा असेल तर घरात जा. बाहेर जो मुलामा असतो ना, मुखवटा हा सॉफिस्टिकेटेड असतो. दुकानावर त्याच माणसाला पाहिजे तर अतिशय गोड बोलतो, पण काही काही बोलतात कडू, हे घ्यायचं तर घे नाहीत मग. काही काही आहेत असे, पण काही काही अगदी गोड बोलतात. पण घरात आले की नागोबा डुलायला लागला, फन उभे राहतात, धाड 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 बंदुका चालतात. आता यांनी विचार करायचा, आपल्याला सारखा जर क्रोध येत असेल, एका वेळेस समजा काउंट करा की ह्या दिवशी 10दा क्रोध आला. त्या क्रोधाकडे साक्षीत्वाने पहा. येऊ द्या, क्रोधाला थांबू नका, क्रोध येऊ द्या. भलेही त्या पुढच्या माणसाची माफी मागू द्या, ए मला चापट मारू दे, माझा क्रोध शांत होईल. तो म्हणेल मार बाबा मार. क्रोध शांत झाला. कितीदा आला क्रोध काउंटिंग करा. 10दा आला. दुसऱ्या दिवशी 9दा आला पाहिजे, 8दा आला पाहिजे. नंतर 15व्या दिवशी 7दा, 6दा, 4दा, 3दा, 2दा, 1दा. चुकल्यासारखं वाटेल म्हणून 1-2दा येऊ द्या. नाही तर वाटेल आपण वेळी तर नाही झालो. कधी कधी काही पुरुष येऊन विचारतात, आमची बायको येत होती सुधारल्याचं दिसायला पण जरा सरकली तर नाही. म्हणलं का नाही, ते आजकाल बोलणं सोडून दिलं असं वाटू शकतं. म्हणून 1-2दा थोडंसं आपल्याला जाणीव राहावी, आपण थोडी क्रोधी आहात, 1-2दा आला हरकत नाही. हळूहळू तो क्रोध शांत झाला पाहिजे. एका व्यक्तीला पाहून 10दा क्रोध येत असेल, एका कामाला त्यांच्या पाहून 10दा येत असेल तर 7दा, 8दा, 5दा, 4दा, 3दा, 2दा, 1दा ही तुमची डेव्हलपमेंट आहे. साक्षीत्वाने पहा. आणि साक्षीत्वाने पाहवलं की तुम्ही काउंटिंग करा. आणि तुम्हाला साक्षीत्वाने नाही पाहिजे तर विचार, कितीदा क्रोध केला, मी काय मोजून ठेवलंय का मशीन आहे, काउंटिंग मशीन. असं होतं. हळूहळू हळूहळू संख्या कमी होते आणि विकारांची संख्या आपोआप कमी होईल. पुन्हा क्रोधामध्ये पुन्हा डिस्क्रिप्शन आहे की क्रोध करत असताना क्रोधी माणूस फार सत्यवादी असतो. त्याला क्रोध काय येतो, कारण तो सत्यवादी स्वतःला समजतो. लक्षात घ्या. मग तो म्हणतो, हे आपल्याला नीट काम झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे, लबाड बोललं न पाहिजे. सत्यवादी आहे पण जोरात बोलतोय तो. आता त्यावेळेस त्यांनी साक्षीत्वाने पाहावं आपल्याकडे. सध्या तर काही कंट्रोल नाही आहे, मन जोरात बोला, पण लक्षात घ्या टोन किती उंच होता. आणि लगेच दुसरी भावना लहर निर्माण होऊ द्या प्रेमाची. लगेच दुसरा टोन कधी खाली पडतो पहा, किती खाली पडतो. पुन्हा भावना लहर जास्त निर्माण होऊ द्या प्रेमाची, पुन्हा किती खाली येतो. अशा रीतीने भावना लहरी निर्माण होऊन क्रोध डाऊन कसा होतो हे पहा. साक्षीभाव स्ट्रॉंग पाहिजे. दोन्ही लहरी एकाच वेळेस निर्माण झाल्या पाहिजे. म्हणजे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर ह्या भावना लहरीशी लढू नका. त्यांच्या विरुद्ध भावना लहरी एकाच वेळेस निर्माण करून सारखं पहा आणि त्याचं ॲनालिसिस करा. ऑब्झर्वेशन घ्या. ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, निरीक्षण आणि निरीक्षण जे आपण सांगतो ते करा. स्वतःकडेच एक कॅमेरा फिट करा आणि कबूल करा, येस आज हे झालं. संख्या कमी होईल दिसेल तुम्हाला. सुरुवातीला दमनापेक्षा शमनाचा उपयोग करा. दमन म्हणजे क्रोध दाबणे, नो. काही वेळेस मी असं सांगितलंय त्या मन करारे प्रसन्न या कॅसेटमध्ये, क्रोध येतो. आता क्रोध तर दाबल्याच जात नाही, कारण रक्तामध्ये क्रोध आहे, भिनलाय. मग काय करावं? मी म्हणलं एक उशी घ्या,
उशी घ्या. आता एक शिक्षक विद्यार्थ्याला त्रास देतोय, सारखा मारतोय आणि शिक्षकावर ते फार क्रोध आहे. मग एक उशी घ्या, छडी घ्या, धन 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 शिक्षक समजा त्या उशीला मारा, ती फाटेपर्यंत मारा. आणि एकदा क्रोध शांत झाला, मुक्के मारा, बुक्के मारा, काय काय मारायचं मारा. एक मित्र फार दुश्मन आहे, मारा त्या उशीला. उशी एकदा फाटली आणि एकदा आपणही थकलो, मग या बाहेर. तो मित्र भेटल्याबरोबर हसू येईल तुम्हाला, हे हे हे. तो म्हणेल आज कसं काय भांडण नाही का, कारण तुम्ही सगळा क्रोध तिथं काढला. आरशापुढे उभा राहा, ज्याच्याकडे ड्रेसिंग टेबल असेल, मोठा आरसा, असं करा नाटक. तिथं सून असेल, सासूवरती राग येतोय, धुणं धुयाला घ्या, असं म्हटलेलं आहे मी. आणि जी असते ना, ते काय बॅट, काय ठोका, त्या ठोक्याने ठोका ती साडी, आणि ती सासूचीच, धन 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 धन. ती साफही होईल, आपला रागही जाईल, सासूच समजायचं. आणि तिच्या साडीला जास्त ठोकायची, ती जास्त स्वच्छ झाली की ती खुश होईल. अरे इतकी बहु रागीट असून माझी साडी कशी काय, आता तिला काय माहिती आहे की राग काढलाय साडीवर. असं ठोका, म्हणजे राग एक्सपोज करा, दमन करू नका. एक्सपोजर ज्याला म्हणता येईल. काही शास्त्रकारांनी दमनांचा भाग सांगितला, दमन करू नका, मग शमन करा. शमन करायला काही प्रतीक आहे. आणि काही वेळेस समोर राग इतका येतो की फटकन आपण बोलतो, बोलल्यानंतर पश्चाताप व्यक्त करा, मी असं बोलायला नको होतं. जमशेदजी टाटा एक ऑफिसमध्ये बसलेले असताना तिथे अचानक मुलगी एक आली आणि तिनं रजा मागितली. सर मला 5-7 दिवसाची रजा पाहिजे. हे इतक्या कामात बिझी होते, कारण माणसाला कधी बोलावं हे गणित लागतं बरं का. केव्हा बोलावं, कधी बोलावं, त्यांचं मनस्थिती पाहावी. आपलं तसं नसतं केव्हाही. मग ते काहीतरी होतं आणि त्या ह्याच्यात तिनं काही रजा मागितली. ते रागावले, गेट आऊट म्हणले. ती देखील काहीतरी चिडून बोलली, कारण आई आजारी होती. चिडून म्हणली, ती गेली. गेल्यानंतर यांना थोडा पश्चाताप नंतर झाला. ऑफिस सुटण्याच्या आत सगळ्याला जाऊ दिलं, तिला थांबायला सांगितलं. तिला वाटलं आता आपली हजेरी घेतात. तिलाही पश्चाताप झाला. आपण मालकाला खटकन बोललो. कधी कधी नौकर बोलतात पलटून. तिला म्हणले माझ्याबरोबर चल कारमध्ये. तुझं घर कुठे? तिला वाटतं आईला सांगतात, हे आता वडिलाला सांगतात आणि आपली हजेरी घेतात. मी काय बोलले? सर माफ करा सर, मी तुमच्या पाया पडते, माझी आई फार आजारी हो म्हणून मी बोलले. ते शांत राहिले, काही बोलले नाहीत. तिला घर जवळ आलं, उतरवलं तिला खाली. तिला म्हणले तू काय बोलली याला महत्त्व नाही, मी बोलायला नको होतं. मी ज्या पदावर आहे त्या पदावर असं बोलणं शोभत नाही, लक्षात घ्या. कशाकरता म्हणलंय मी हे? शमन. क्रोध केला पण लगेच पश्चाताप करून आपण थोडंसं त्याचं निरसनही केलं. शमन. दमन म्हणजे रोखणे, स्फोट होईल. बोलू दिलं पाहिजे, लक्षात घ्या. भांडण जर दोघांमध्ये असेल तर दुसऱ्यालाही बोलू दिलं पाहिजे. त्याचा जर राग दबला त्याचा स्फोट प्रचंड होईल, आपलाच होईल असं समजू नका. आणि एकदा स्फोट झाला, झाकण उडालं तर महाभारत सुरू. म्हणून त्याला बोलू दिलं पाहिजे, त्याच्या भावना. आपण चूप, आपल्याकडे एकच हत्यार आहे, ते पोरग बोलायला लागलं कोणी चूप, ते गप्प बसतं. पाहतो म्हणतं ते नंतर. चूप बसवलं का? कोण आलंय? आपण चूप. पण आपल्या समोर बोलणं म्हणजे अंगारे से खेलना है, आग से खेलना है. आग और खेल, खेल और आग. तर त्या चूप बसण्यामध्ये फार बेकार. त्याला बोलू द्या, त्याला एक्सपोज करू द्या, त्याच्या भावना त्यालाही आउट करू द्या, निर्मळ मन होईल. आणि म्हणून म्हटलंय एक दुसऱ्याच्या टेबलवर बसून काय बोलायचं भडंग बोलू द्या. लहान पोरालाही बोलू द्या, त्याच्या भावना बोलू द्या तुमच्याविषयीच्या. हा लहान तोंडी मोठा घास घेतोय मला बोलतो, बोलू द्या.
होऊन जातं, निर्मळ होऊन जातं मन. होऊ शकतं आपली लाईन चुकली असेल, होऊ शकतं आपला गैरसमज झाला असेल, होऊ शकतं अजून काही झालं असेल, आणि तो चुकला असेल तर आपण त्याला समजून सांगू. म्हणून कॉन्व्हर्सेशन ज्याला म्हणता येईल, संवाद साधा, संवाद साधा, दाबू नका. संवाद साधणे म्हणजे देखील शमन आहे. क्रोधाचं एक्सपोजर आहे संवाद साधणे. काही काही शास्त्रकारांनी, काही काही पुराणकारांनी दमनावर भर दिलाय, जैनांनी दमनावर भर दिलाय. नो शमन, डायरेक्ट ब्रह्मचार्याकडे वळवतात. त्याच्यामुळे आताच्या काळात ते होत नाही. एक काळ असेल, आताच्या काळात नाही जमन. नो दमन, दमन आता वाईट आहे. शमन, त्याला कारण आपण वेगवेगळे देऊ. डान्सच करायचा, आपण गोपिका व्हा, कृष्णाबरोबर करा डान्स, शमन. नाही नाही बार बालेबरोबर मुंबईत नाही, प्रीती झंटाबरोबर नाही. कुठेतरी एक संयम येईल, कुठेतरी प्रेम भक्ती निर्माण होईल. हे शमनाचा प्रयोग आहे. उपेक्षेने सर्व गोष्टीकडे पहा. तादात्म्यता ठेवू नका. मी संपवा, माझे संपवा सवय करावी लागेल. माझा संसार, माझं घर, माझी संपत्ती, माझे मुलं, माझं सगळं, माझा देह, माझा स्वभाव, माझा अहंकार, हे सगळं विसरा. सगळं प्रभुमय आहे, माझं काहीही नाही. मला कोणालाही बोलायचा अधिकार नाही. मी फक्त एक प्रभूचा सेवक आहे. उपेक्षेने सगळ्या गोष्टीकडे पहा. तुम्हाला कोणी रागावलं, उपेक्षेने पहा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, बोल. उपेक्षा, ते आपल्याशीच सगळं अंगावर घेऊ नका. मलाच पाहून हसली, हा काही गरज नाही. बरं हसली, काच हसली, हसली असेल, अंगावर उडून घेऊ नका. मी माझं हे सगळं संपवा. उपेक्षेने पहा. वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टीकडे उपेक्षेने पहा. त्या भावलहरी उठल्या, त्यांच्याकडे उपेक्षेने पहा. तादात्म्यता ठेवू नका. तादात्म्यता म्हणून आसक्ती, तादात्म्य ठेवलं की आसक्ती निर्माण होते. माझी मुलगी सासरी चालली, उई रडल्या, आता हसावं करडावं. सासरी जाताना मुलगी हसावं करडावं. जे रडतात ते तादात्म्य होतात, आसक्ती असते. प्रेम असलं हसतात. चांगलं आहे ना, मुलगी चालली, पण ते आठवतं कोणतं? सासूचा जाच, सासऱ्याचा जाच, मग रडू येतं. ऐक नाही, उपेक्षेने पहा. आपल्याकडे उपेक्षेने पहा, दुसऱ्यांकडे उपेक्षेने पहा. चलता है. मी संपवा, माझे संपवा सवय करावी लागेल याच्यासाठी. लगेच होईल असं नाही. आणि काही म्हणतील आम्ही प्रतीक्षा करायला कधी संपतं. तसं संपतही नसतं. तुम्हाला ट्राय करावी लागेल. तुम्ही म्हणले ना प्रतीक्षा करा. आता पाहतो राग 5-25 वर्षांनी कमी होतो का. तोपर्यंत तुम्ही राखरांगोळी करताल अनेक लोकांची. याला प्रतीक्षा म्हणत नाही. 6 द्वंद्वात्मक फळांना स्वीकारा, पण उपेक्षेने आपले नाही प्रभू देणं आहे समजा. समजा साधना करतायत, साधना करता करता विंचू चावला. मी साधना करत असताना विंचू चावला, ईश्वर नावाची शक्ती अस्तित्वात नाही. मला अनुभव यायला पाहिजे का विंचू चावायला पाहिजे? द्वंद्वात्मक. मग काही लोक साधना करतात आणि एखादा घरचं खिसकलं, मेलं, आमच्या श्रद्धा उडाल्या. का? मी साधना भक्त होतो ना, मग देवाने वाचवायला नको का? देवाला आपण नौकर समजलो की तुम्ही थोडं केलं की इनकॅशमेंट त्यांनी लगेच तुम्ही मागाल ते दिलं पाहिजे. नो. पण द्वंद्वात्मक जर फळ निर्माण झाले, चांगलं करत असताना वाईट झालं आणि वाईट करत असताना चांगलं झालं, दोन्ही स्वीकार करा. लक्षात घ्या. ॲक्सेप्ट इट. अभ्यास करत असताना नापास झालो त्या विषयामध्ये, ॲक्सेप्ट इट.
चांगलं बोलत असताना वाईट बोललो, ॲक्सेप्ट इट. बोलायला नको होतं, ॲक्सेप्ट करा. दोन्ही माझं आहे, वाईटही माझं आहे, चांगलंही माझं आहे, स्वीकार करा. देवानी चांगलं फळ दिलं नाही, वाईट दिलं, ॲक्सेप्ट इट. म्हणून 12व्या अध्यायात प्रभूंनी सांगितलं आहे की पाणी ज्यावेळेस माळी देतो काही झाडांना बगीच्यामध्ये, त्यावेळेस पाणी विचारत नाही मला कोणत्या झाडाला द्यायला. डू नॉट आस्क क्वेश्चन टू मी. मला प्रश्न विचारू नका भगवान म्हणतात. जिकडे तुमचं लाईफ नेलं तिकडे जा, तिकडे जा. कधी मी चांगले फळं देईल, कधी वाईट फळं देईल, ॲक्सेप्ट इट. डू नॉट कंप्लेन. तक्रार करू नका, ॲक्सेप्ट करा. मग धन्ना जाट होता, हा रांगडा संत हरियाणाचा. कधी पीक गेलं, प्रभू तुझी इच्छा दिसते मी उपवास करावा. ठीक आहे, आता 3-4 महिने उपवास, प्रभूची इच्छा आहे म्हणून धान्य दिलं नाही. आणि एकदा पीक खूप आलं, पाऊस पडला, प्रभू तुझी इच्छा दिसते मी आता जेवण करावं, उपवास सोडावा. बस सोडून टाकतो. जेव मिला ओ भला. तर प्रभूचा प्रसाद समजा, प्रभूचा प्रसाद समजा. माझ्या पायाचा ॲक्सिडेंट झाला, मी प्रसाद समजलो की मोठं पनिशमेंट होतं, छोट्यावर निभावलं. पूर्वजन्मीचा दंड काय असं म्हणलो असतो मी, माझ्यासारख्याला असं झालं, अरे पूर्वजन्मी केलेलं कोण भोगील. पण लेसर पनिशमेंट मिळते, ॲक्सेप्ट इट. पण हे कधी त्रयस्थ म्हणून तुम्ही उभे राहिले, प्रेक्षक म्हणून पाहू लागले तर. द्वंद्वात्मक फळांना स्वीकारा, उपेक्षेने आपले नाही प्रभूंनी दिलंय, ॲक्सेप्ट इट. देवाची मर्जी. दुःखच होत नाही, दुःख आणि सुखांच्या लाटा आपल्यावर येत नाहीत. देवानी असं काय केलं, अरे म्हणजे आपण आपला संसार समजलो. अरे संसारच देवाचा आहे, पोरं देवाची, सगळं देवाचं. तुम्ही फक्त वागा, तुमचं नाही समजून वागा. आणि म्हणून त्रयस्थ भाव सारखा टिकवला पाहिजे, माझं नाही. 7वा पॉईंट, द्वंद्वात्मक विरोधी विचार जागवा व काटाकाटी होऊ द्या, पण नाही होत तोपर्यंत विरुद्ध गुण जागवा. एक विचार वाईट आला, याचा सत्यानाश व्हावा पुढच्या माणसाचा. त्यांनी माझ्या आयुष्यात फार राख रांगोळी केली, त्याचा सत्यानाश व्हावा. असा विचार आला, त्याच वेळेस विरोधी भाव जागवा, दयेचा, क्षमेचा, त्याच वेळेस. दोघांची काटाकाटी होऊ द्या. हळूहळू त्या लहरी त्याच्यापर्यंत जातात, हे खरं आहे. द्वेषाच्या लहरी त्याच्यापर्यंत जातील, पण लगेच आपण दुसरी द्वंद्वाची लहर उठवली, कोणती? क्षमेची. हळूहळू हळूहळू ते किरण कमी होतील, क्षमेची किरण वाढतील आणि त्याचाही स्वभाव बदलेल त्या माणसाचा. पण हे कधी होईल? तुम्ही रिंगणाच्या बाहेर राहा. क्रोध करणारं दुसरं मन आहे, क्षमा करणारंही दुसरं मन आहे. तुम्ही फक्त पाहणारे आहात. तुम्ही लहरी फक्त निर्माण करतायत. तुम्ही करते आहात, पण आत्म्याचे करते आहात, चेतनेचे करते आहात. दोन्ही लहरी निर्माण करण्याचे करते आहात. भाग घेऊ नका युद्धात. गुणवत्ता निर्माण करणारे करते आहात. क्रोध आला, प्रेमाची लहर निर्माण करण्याचे करते आहात. 8, अशा रीतीने निर्विचारी शून्य होऊन जा. शेवटी काही उरत नाही. मी आणि शेखर बसलो, गायत्री मंत्र उच्चार केल्यावर जो गायब झाला, काहीच आठवत नव्हतं. शून्य दिसायला लागलं, काहीही आठवण येत नव्हती. 2.5 तास बसलो. शेखर म्हणाला 2.5 तास झाली. मी म्हणलं 10 मिनिटं झाली असतील. ते म्हणजे नाही, 2.5 तास बसलो होतो आपण. दगडासारखे शरीर झाले, हलत नाही, डुलत नाही, कुठल्या भावलहरी नाही, शून्य. अशा रीतीने साक्षी भाव म्हणजे समाधीमध्ये साक्षी भाव जागा असतो, हे लक्षात घ्या. समाधी म्हणजे बेशुद्धी नाही आहे. समाधीमध्ये साक्षीत्वाने फक्त आत्मा राहतो आणि तो फक्त पाहतो. कशाला पाहतो? काही नाही, शून्य.
एकदम साक्षीत्व आहे. निर्विचारी, निर्विकारी, काही नाही, कुठलेच भाव नाही, कुठली व्यक्ती नाही, कुठला ऑब्जेक्ट नाही, कुठली पूजा नाही. पूजा करायला व्यक्ती लागते, पूजा करायला देव लागतं, तुम्ही भक्त असावं लागतं. भक्त नाही, भगवान नाही, मंत्र नाही, कारण मंत्र घ्यायला ऑब्जेक्ट लागतो, घेणारा वेगळा, ज्याच्यासाठी घेतो ते वेगळं, हे वेगळे पण नाही. मी फक्त जागा आहे. अशी जागृती. शून्य होऊन जा. सद्विचार, सद्विचार, अनुकूल विचार, विचारावर प्रेम करा, आनंद निर्माण होईल. हळूहळू या दोन लहरी निर्माण झाल्यानंतर प्रेम तुम्ही विरुद्ध लहरीवर करायला सुरुवात करा. लक्षात घ्या काय म्हटलं. समजा संसाराची लहर निर्माण झाली, त्याच वेळेस भगवंताची लहर निर्माण होऊ द्या, भगवंत प्रेमाची लहर निर्माण होऊ द्या आणि भगवंत प्रेमाच्या लहरीवर प्रेम करा. हळूहळू असं वाटेल की ती लहर एवढी व्यापक बनते, याला खाऊन टाकते दुसऱ्या लहरीला. आनंद निर्माण होईल. सद्विचारावर प्रेम करा. वाईट विचार झाले ना, बाजूने अगोदर दोघांच्या राहू नका, नंतर हळूहळू हळूहळू सद्विचाराची लहर कशी वाढेल त्याच्याकडे फक्त पहा आणि त्या भावलहरी निर्माण होऊन प्रेम करा त्याच्यावर. आपोआप जीवन बदलून जाईल. निर्वैर व्हावे सर्वभूता सवे, साधन बरवे हेची एक. सगळ्या भूतमात्राविषयीचं घृणा, क्रोध, आसक्ती सगळं संपवा. निर्वैरपणा. तुकाराम म्हणतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कुठल्याही जीवाचा मत्सर करू नका. लक्षात घ्या साधकांनो, भक्तांनो, देवधर्माकडे लागलेल्यांनो, कुठल्याही माणसाचा मत्सर, द्वेष, क्रोध, घृणा सुरू केली, तुमची साधना संपली, तुमचं ध्यानच संपलं. भगवती जगदंबा नाही फळ देऊ शकत. एकाच वेळेस अंधार आणि उजेड एकत्र राहू शकत नाही. हे लिहून ठेवा. नाही संसारात करावं लागतं, एवढं नाटक तुम्हाला जमत नाही, कारण तुम्ही पात्र होऊन जाता त्या नाटकाचे. नाटक जमत असेल तर जरूर करा. साक्षी भाव ठेवा. पण अनेक साधक खाली कोसळलेले आहेत. अगोदरचे अनुभव दिव्य, नंतर कोसळलेले दिसतात. त्याचं कारण विकार जागृती जास्त झाली आहे, कंट्रोलच होत नाही. संपवणं हातात आहे, फार लवकर संपल्या जाते. फक्त तुम्ही त्रयस्थ व्हा. तुमच्यासाठी तुम्ही त्रयस्थ व्हा. नंतरचं साक्षीभूत अस्थायी केव्हा होतो. अस्थायी म्हणजे स्थायी भाव साक्षीपणाचा, अस्थायी भाव, न टिकणारा भाव. साक्षी भाव स्थायी आणि अस्थायी. आता अस्थायी कसा होतो, आता वरचं दिलं ते स्थायी भाव, अस्थायी भाव. आता कृत्रिम वरील प्रयोग करा. अस्थायीकडून स्थायी व्हायचं असेल तर कृत्रिम अगोदर प्रयोग करा. कृत्रिम कोणते? राग आला, एक समोर काढून टाका, नंतर पश्चाताप करा, हळूहळू करा. दोन्ही भावलहरी निर्माण होऊन, नाही तर तकियावर काढा, साडीवर काढा, धोत्रावर काढा, पॅन्टवर काढा, भांड्यावर काढा. बाया छान आहेत. आता जे स्टीलचे भांडे चिमटत नाहीत, नाही तर अगोदरचे भांड्यावरच काढायचं. समजायचं की भांडं फुटलं, दणकन भांडे आपटायचे, म्हणजे समोरच्या बैठकीत समजतं की काय भानगड झाली. आता ती स्थिती राहिली नाही. कृत्रिम प्रयोग करा. दोन योग मिळाल्यानंतर एक स्थिती येते, ती खालील ओवीत आहे. हा स्थायी प्रयोग आहे. ही स्थिती केव्हा येते? ते देहाभिमान सांडोणी
गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. हीच ओवी चाललेली आहे, सतत ही ओवी चाललेली आहे. त्याच्या पुढची ओवी घेऊन बाकीच्या ओव्या तुम्हाला समजून सांगतो. म्हणून शरीरी जी जरी होती, म्हणून साक्षी भाव परमनंट करायचा असेल, स्थायी रूपाने कायम टिकवावा असं वाटत असेल, अखंडपणे तेवत राहावा, आत्मा जागृत राहावा असं वाटत असेल, देहाभिमान सांडोनी सगळा त्याग करा. तुम्हाला क्रोध येतो, हे माझं आहे, हे ममता आहे, आसक्ती आहे, माझ्याशिवाय जमत नाही, मला असे बोलले, सगळं सोडा. देहाभिमान सांडोनी गुणकर्मे ओलांडुनी. सत्व रज तम तिन्ही भाव ओलांडले गेले पाहिजेत, तर परमनंट साक्षी भाव उत्पन्न राहील. केवळ आत्मा अखंडपणे तुम्हाला मार्गदर्शन करेल, अखंडपणे. पण त्याची आठ पूर्ण देहाभिमान गेला पाहिजे. देहाभिमान सांगितलेलं आहे आणि सांगत राहतोय सारखा, म्हणून आता डिस्क्रिप्शन नको. गुणकर्मे ओलांडुनी, तमातून रजात जायचं, रजातून सत्वात जायचं, हे सगळे भावनिक प्रयोग आणि प्रायोगिक प्रयोग. कोणते? रक्तरंग बदलण्याचे, टब्बातपासून स्टिंबातपर्यंत आणि तुमच्या चर्वणतर्पणपासून कायाकल्पापर्यंत, शरीरशुद्धीपर्यंत सगळं करावं लागेल. नामजपापासून गायत्री जपापर्यंत सगळं करावं लागेल आणि साधनेपर्यंत. रक्त रंगच बदलले पाहिजेत, रक्तातून ते भाव आणि ते कण निघून गेले पाहिजे. साक्षीभूत होऊनी वर्तती देही. ती माणसं अखंडपणे साक्षीत्वाने पाहतात. अरे बायको मेली, चीनचे प्रसिद्ध संत चांगच्छे झाडाखाली नाचू लागले, टन टम टम टम, टिमकी घेऊन, खंजिरी घेऊन. साक्षीभाव. मृत्यूही स्वीकार, तिचं जिवंतपणही स्वीकार. याला फार कमाल लागते. त्या उंचीची ओवी माऊलीने वापरली. मी जे सांगितलं, स्टेजेस सांगितलं, माऊलीने अतिउंच ओवी वापरली. कारण माऊली खालचं कुठलंच वापरत नाही. बाकीचं संत साहित्य पाहावं लागेल, बाकीचं खालचं पाहायला. इतकी उंच ओवी आहे. देहामध्ये साक्षीत्वाने राहा. काही झालं तरी त्याचं हे नाही. पुढे काय? मनोनी शरीरी जरी होती, तरी कर्मबंधा ना कळती. कर्म करतायत पण बंधनाला प्राप्त होत नाही, जरी ते शरीरामध्ये कर्म आणि संसार करीत असले तरी. हे दिलंय वर्णन. टाईट रोप वॉकिंग, तारेवरची कसरत. की संसार करत असताना परमात्ममय कसा व्हावा, ह्या ज्या आपण युक्ती आणि कला सतत आपण सांगत येतोय आणि तुमच्याकडून करून घेतल्या जात आहेत, आणि साक्षीत्वाने सारखं पाहू त्यावेळेस हे होईल. त्याला कर्मबंधन लागत नाही, भलेही त्याच्या हातनं खून होऊ द्या, नाही लागत. युद्ध केलं अर्जुनानं, नाही लागलं पाप. हिंसा केली, अहिंसा झाली. आणि केव्हा केव्हा अहिंसा केली तर हिंसा होऊन जाते. हे गणित येते. कारण रागाने त्वेषाने अर्जुन लढलाच नाही. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर यांनी लढणारच नाही, साक्षीत्वाने लढला. प्रभूंनी निमित्त मला करतायत, प्रभू याला मारायचंय, मला निमित्त करतायत म्हणून मारताय. मी नाही, माझं नाही, माझ्या करता नाही, प्रभू करता. जैसा का भूत चेष्टा गबस्ती घेपवेना. सूर्य उगवल्यावर त्याच्या प्रकाशात जसे प्राणीमात्रांचे व्यवहार चालतात व त्या व्यवहाराची बाधा जशी सूर्याला होत नाही, तसे ज्ञानयोगी शरीरधारी जरी असले व आत्मसूर्याच्या प्रकाशात त्यांच्या इंद्रियांचे व्यापार जरी होत असले, तरी गुणरंगी दोर उत्पन्न होत नसल्यामुळे त्या कर्माची बाधा आत्मसूर्याला होत नाही, कारण गुणातीत स्थिती आहे. सूर्य उगवला, त्याच्या समोर मर्डर केला,
सूर्याला काही बाधा झाली का? सूर्याला पण अरेस्ट करा विटनेस दिसायला? नाही. तुम्ही पुण्यकर्म केलं तरी त्याला काही नाही. सूर्यप्रकाशात काही केलं त्याला बाधत नाही. तसा आत्मसूर्याचा प्रकाश सतत जागृत साक्षी भावाने ठेवला तर त्याच्यामध्ये तुम्ही काही कर्म केलं ते बाधत नाही. मग तुम्हाला परवानगी मागायची, अर्पण करायची गरज नाही. साक्षी भाव परमनंट उत्पन्न होत नाही तोपर्यंतच परवानगी मागा, अर्पण करा, जे जे भेटे भूतचा प्रयोग करा. साक्षी भाव आत्मचेतना अखंडपणे प्रभू दर्शन होत राहिलं. आत्मचेतनेच्या प्रेरणेने वागू लागलो, अखंड समाधी ध्यानात वागून संसार करू लागलो, इंद्रियामधले व्यापार करू लागलो, ते बाधत नाहीत ही ओवी सांगते. आता आपण इतर ओव्या घेऊ. ज्ञानेश्वरीची 183वी ओवी संपली. आता पुढच्या ओव्या अध्याय 3 68वी ओवी आहे. याचा एक परिणाम आहे. कोणती स्थिती येते? साक्षीत्वाने अखंड साक्षी भाव जागृत असेल, आत्मा अखंड जागृत असेल, चेतना अखंड जागृत असेल तर जो अंतरी दृढ परमात्म रूपी गुढ बाह्य तरी रूढ लौकिक जैसा, तो वागताना संसारात, आता फार शॉर्टमध्ये अर्थ सांगायलो, पूर्ण नाही, त्या ओव्या येतील त्यावेळेस सांगेल. जो अंतरी दृढ, अंतरात तो दृढ असेल, जरी संसार करताना दिसला तरी प्रभूची पकड सुटणार नाही, इतकी लहर मोठी झालेली आहे. परमात्म रूपी गुढ, संसार करताना दिसेल, व्यापार करताना दिसेल, बोलताना दिसेल, खाताना दिसेल, पण तो अतिशय गूढ असा परमात्म त्याचा सुरू आहे. परमार्थ बाह्य तरी रूढ लौकिक जैसा, तो संन्यासी दिसणार नाही, माळ नाही, गंध नाही, टिळा नाही, काही दिसणार नाही बाह्यतकारी, केवळ तो संसारी दिसेल, एखाद्या वेळेस बावळटही दिसेल. तैसे कर्तत्व अहंकारे निघोण यथा अवसरे, कर्तव्य जातांचे मोहरे सारी जती. अध्याय 18 170वी ओवी. तैसे कर्तत्व अहंकारे निघोण यथा अवसरे, अहंकार याच्या साक्षीत्वाने पाहू लागल्यानंतर याच्या देहातला मनातला अहंकारच निघून जातो. मी 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 संपलं. सारल्या जातो. नंतरची उभी. आधीची फळियास तुटलिया कर्मे आरंभावी धनंजया. गोड ओवी आहे. 18वा अध्याय 172वी ओवी. परावे बाळ धाया पाविजे जैसे. कशी स्थिती येते, काय सुंदर वर्णन आहे. 18वा अध्याय 172वी ओवी. आधीची फळियास तुटलिया, फळाची आशा नाही, फक्त करतोय. भगवान काय देईल देईल, न देईल, अनुभव देईल न देईल, MBBS करील न करील, मला त्याची चिंता नाही, ती प्रभूला चिंता आहे. नाही केलं तरी मला आनंद आहे, केलं तरी मला आनंद आहे, कारण सगळं प्रभूचं आहे. आधीची फळी आस तुटली, कारण त्रयस्थ झालाय. आपल्याला मिळणारे फळे आपले नाहीत, प्रभूचे आहेत, माझे नाहीत. चांगले मिळो की वाईट मिळो, मीच माझा नाही, माझा देह माझा नाही. तुटली आस कर्मे आरंभावी धनंजया. मग कर्म करा अर्जुना, अगोदर आशा सोडा, फळासक्ती सोडा, पण हे त्रयस्थ भावाने उभे राहिले तर हे होतं. आणि मग काय, कशी परिस्थिती होते. परावे बाळ धाया पाविजे जैसे. दुसऱ्याचं बाळ दाई नर्स हातात घेते, पण आसक्ती राहत नाही. आपण नाही का एखाद्याच्या घरात चांगलं बाळ दिसलं की घेतो, पण माहीत असतं हे आपलं नाही. प्रेम करते ती, पण ह्या प्रेम असं करते आपलं नाही. बस प्रेम करते पण आपलं नाही. असंच करायचंय. संसारातल्या प्रत्येक वस्तूवर, व्यक्तीवर प्रेम करा, पण आपलं नाही हे प्रभूचं आहे. पण हा भाव त्यावेळेस होतो. मग कर्म करा, तुम्हाला ते बाधत नाही.
केव्हा कर्म बाधत नाही याची सुंदर ओवी आहे. जे आत्मा मी कर्मातीत सर्व कर्म साक्षीभूत हे आपुली कही मात न ऐकेची कानी. 18वा अध्याय 884वी ओवी. जो आत्मा मी कर्मातीत सर्व कर्म साक्षीभूत. आत्मा कर्म करत नाही यांचे. एकदा साक्षीत्वाने राहायची सवय झाली, आत्मा कर्म करत नाही. हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. साक्षीत भाव. सर्व कर्म साक्षीभूत. आत्मा शरीर कर्म करतं, इंद्रिय कर्म करतात, मन कर्म करतं, पण आत्मा साक्षीत्वाने पाहतो आणि म्हणून तो गुणातीत आहे. तो सर्व कर्म त्याच्या समोर होतात तो साक्षी रूपाने पाहतो. अध्याय 18 884 ओवी. ही आपुली कही मात नायकेची काणी. त्याची जर स्तुती केली ना, वा 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 काय छान स्वयंपाक केला, तरी तो उदास असतो. अरे मी कुठे केला, प्रभूनी केला, करून घेतला. उदास असतो तो. ऐकत नाही स्वतःची स्तुती कानाला. आणि जी स्वतःच्या स्तुतीची भुकेली असताना, तुम्ही चांगले, तुमचे बाप चांगले, तुमचे आजे चांगले, ही ऐकायची का आपल्याला सवय असते. आपण चांगले, आपल्या बापाला चांगलं म्हणावं, आपल्या आजाला चांगलं म्हणावं, आपल्या कुत्र्याला चांगलं म्हणावं. तुमचं कुत्रं वाईट आहे, माहिती आहे तुमचं कसं आहे. सवय संपून जाते. नको, स्वतःची स्तुती नाही, प्रभूची गा. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ते नाम पंडू सुता चेतना होय. अध्याय 13 134वी ओवी. आता असंगा साक्षीभूता. असंग राहतोय. कर्म माझं नाही, कर्म फळ माझं नाही, काही माझं नाही, साक्षीभूत राहतोय. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जी सत्ता. सत्ता जो चैतन्य आत्मा उपभोगतो, समोर पाहतो, बस चैतन्य दिसतंय सगळं समोर, प्रभूमय सगळं दिसतं आत आणि बाहेर. तिये नाम पंडू सुत चेतना होय. ती प्रभूची चेतना आहे, ती प्रभूची शक्ती आहे, जी साक्षीत्वाने पाहते. तरी जो देहवरी उदास ऐशिया परी उखिता जैसा बिहारी बैसला आहे. अध्याय 13 594वी ओवी. तरी जो देहवरी उदास ऐशिया परी. फार सुंदर देह दिलाय तरी उदास आहे. हे पहा, हे पहा, हे पहा, मी मी मी. काही लोक अशी छाती काढून दाखवतात. उदास राहा. अरे प्रभूचं देण आहे, माझं नाहीये. काही वाटणार नाही, गर्वच येत नाही. तरी जो देहवरी उदास ऐशिया परी उखित जैसा व्यारी बैसला आहे. बस फक्त बसलाय. साक्षीत्वाने पहा. प्रभूनं दिलेलं सौंदर्य माझं नाहीये, प्रभूनं दिलेली संपत्ती माझं नाहीये, प्रभूनं दिलेलं ज्ञान माझं नाहीये. आणि प्रभूने दिले मला. प्रीती सुधाजी म्हणाल्या होत्या जैन धर्माच्या, किती तुम्ही साधे आणि किती तुम्ही साध्यासारखं वागतात. म्हणलं जे माझं नाही आहे त्याचा गर्व मी का करू. अरे कोणीतरी मला भीक दिलेली आहे, ती भीक आहे माझ्या गुरूंची, माझ्या स्वामींची. आणि मी जर भिकारी असेल आणि त्यांनी मला भीक माझ्या ओंजळीत दिलं असेल, पदरात टाकलं असेल, मी कशा करता गर्व करू. ते माझं नव्हतं ना, ते कोणाचं तरी आहे. असा भाव पाहिजे. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तत्व कैचे काही उरे सांगे. ते जे पार्था तया देही. 5वा अध्याय 38वी ओवी. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. अरे स्वतःच्या देहाला आठवच नाही. लक्षात घ्या, भगवान महावीरांनी वस्त्र सोडलेले नाही आहेत. सध्याचे साधू संत वस्त्र सोडतायत. भगवान महावीरांना आठवच नाहीत. आपण नागवे आहोत हेही आठवत नाही, आणि आपल्या अंगावर वस्त्र हेही आठवलं नाही. आणि ज्यावेळेस आठव देहाचा गेला
त्याला साक्षीत्वाने तो राहतोय, आठवच नाही. जे पार्था तयादिही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तत्व कैचे काही उरे सांगे. तुम्ही केला भावच नाही का देहाचाच आठव नाही. ही ओवी आहे 5वा अध्याय 38वी. आता या प्रयोगाचा परिणाम काय होतो साक्षीत्वाने केल्याचा, काय होतो, तो कसा वागतो, हे काही ओव्या. तरी जोय देहावरी उदास ऐसिया परी, उकिता जैसा बिहारी बैसला आहे. ओवी झाली. तैसा स्वरूपे उठिला, जो दृश्येची द्रष्टा अटला, तो तेणे काय रहाटला इंद्रिय ग्राम. तैसा स्वरूपे उठला, स्वतःचं आत्मस्वरूप स्वतः दिसायला लागतं. साक्षी भाव अखंड जागृत असेल तर आत्मा समोर दिसायला लागतो. तुम्ही कॉल केलं तर आत्मा स्वतः समोर येतो आणि तुम्हाला हिंट देतो. तैसा स्वरूपे उठिला 18वा अध्याय 441वी ओवी. जो दृश्येशी द्रष्टा अटला, पाहणारा दृश्य आणि द्रष्टा दोन्ही संपले, भक्त भगवान दोन्ही संपले. तो तेणे काय रहाटला इंद्रिय ग्राम. इंद्रियाच्या गावाला तो आकसल्या जात नाही, आवळल्या जात नाही. जो संपत्ती माझी असता, फार थोड्या याच्यात बोलायलो, ऐसा गमे पंडू सुता, जैसा का ओट जाता साक्षी ठेविला. 13वा अध्याय 598वी ओवी. जो संपत्ती माझी असता, ऐसा गमे पंडू सुता, जैसा का ओट जाता साक्षी ठेविला. स्वतःची संपत्ती माझी नाही असा ज्याला साक्षीत्वाने ज्याने भाव ठेवला, त्याचं काय विचारावं. पंडू सुता, अर्जुना, ती संपत्ती माझी आहे समजतो, म्हणजे परमात्म्याची समजतो, स्वतःची नाही असा भाव उत्पन्न होतो. हे त्याचं फल आहे. 13वा अध्याय 598. का तिनी काल होता त्रिद्या नवे सविता, तैसा दुःख दुःखी सुख दुःखी चित्त भेद नाही. तिन्ही कालात आणि दिवसाच्या तिन्ही प्रहरात सुख आणि दुःखाची तो चिंताच करत नाही. सुख काय आणि दुःख काय याचा भेदही त्याला समजत नाही. साक्षी भाव अखंड जागृत राहिला तर याचे परिणाम दाखवत चाललोय ओव्याद्वारे. तैसे ज्ञानी जेणे करिता ज्ञातू व्याते पाहणे, जाणतान जाणणे जाणावे उणे. 18वा अध्याय 533वी ओवी. तैसे ज्ञानी जेणे करिता ज्ञातू व्याते पाहणे. याचं जाणणं आत्मज्ञानाचं कसं असतं, तो फक्त पाहतोय. जाणतान जाणणे जाणावे उणे. त्यानं जाणलं तरी न जाणल्यासारखं आहे असा भाव होतो. काहीच नाही, शून्य. 18वा अध्याय 533. तो कर्मे करी सकळे, परिकर्म बंधा ना कळे, जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. 5वा अध्याय 50वी ओवी. तो कर्मे करी सकळे, तो कर्म सगळं करतो. तुम्हाला वाटतं आपल्यात आणि त्याच्यात फरक काय, पण कर्मबंधा ना कळे, कारण साक्षीत्वाने सगळं करतोय. जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. पाण्यामध्ये कमळ राहतं पण अधर राहत, साक्षीत्वाने राहिलं. म्हणून शरीरी जरी होती, तरी कर्मबंधा ना कळती, जैसे एका भूतचेष्टा गवस्ती घे पवेना दिलवी. ओवी आलेली आत्ताच. पार्था आणि काही एक, जरी नाशेल हे राग देख, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. 2रा अध्याय 332वी ओवी. पार्था आणि काही एक, जरी नाशेल राग द्वेष. ह्या ओवीतही सांगितलंय ना, देहाभिमान सांडवणी. राग द्वेष जर संपला तुमचा, तर पार्था भगवान कृष्ण म्हणतात, इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. इंद्रियाला कुठलाच पदार्थ बाधत नाही. राग द्वेष संपली पाहिजे.
आपल्याला जे BP होतं, डायबिटीस होतं, पदार्थ बाधतात, गोळी खाल्ली तर बाधतं, चॉकलेट खाल्लं तर बाधतं, चहा घेतलं तर बाधतं. का राग आणि द्वेष आहेत. ओवी फार सुंदर आहे, 2 अध्याय 332 ओवी. जैसा सूर्याकाशगत रश्मी करे जगाते स्पर्शत, तरी संगदोषे काय लिंपत तेथी चेनी. 2 अध्याय 333. सूर्य आकाशात तळपतो, किरण फेकतो, स्पर्श करतो, कोणाचाही स्पर्श करतो. नाही करायचं त्याचा स्पर्श किरण करतात, चांगल्याचाही स्पर्श करतात, पण बाधतं का हो त्याला? सूर्य बाटला असं होतं. संगदोषे काय, पण कोणाच्याही संगतीत लागले तुम्ही, वाईटाच्या संगतीत जरी राहिले तरी याला बाधा होत नाही, कारण हा सूर्यासारखा साक्षीत्वाने राहिला तर. तरी विषयातही काही आपण पे वाचुनी नाही, मग विषय कवण काही बाधतील कवणा. 2 अध्याय 335 ओवी. तरी विषयातही काही आपण पे वाचुनी नाही. प्रत्येक विषयामध्ये परमात्मा भाव, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. काय विषय बांधणार आहे? लसूण मिरची कोशिंबिरी अवघा माझा झाला हरी. विषय कसे बांधतील? कारण आपल्या वाचून, परमात्म्या वाचून हे विषय नाहीत. अरे विषयच परमात्मा बनलाय. भक्ती इथून सुरू झालेली. मग विषय कमण काही बाधतील कमणा. विषय बांधणार नाहीत. रंभेचा डान्स पाहिला तरी तुम्हाला काही होणार नाही. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न, जो काम क्रोध विहीन होऊन असे. विकाररहित काम आणि क्रोध जर संपले, लक्षात घ्या, ज्यांना वाटतं आपल्याला राग येतो, मित्रांनो आयुष्य घाला समाध्यामध्ये, काही होणार नाही. आणि भक्तीच्या लाटेमध्ये नाही होणार, नाही फळ देऊ शकत ती शक्ती. लिहून घ्या. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न. इंद्रियामधल्या विषयांना उदासीन रीतीने तो कामभोग घेतो, पण काम क्रोध विहीन घेतो. काम उत्पन्न होत नाही, क्रोधही होत नाही. त्याला आत्मरस, आत्मरस त्याच्यामध्ये कणाकणामध्ये भरलेला असतो असं समजा. जरी विषय उपभोग घेत असला तरी साक्षी भावाने. अध्याय 2 334 ओवी होती. आता जरी उदकी उदक बुडीजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपला विजय परिपूर्ण तो. 2 अध्याय 336 ओवी. पाण्यामध्ये पाण्याला बुडवलं, अग्नीला अग्नीत जाळलं, तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्ण तो. त्याला काय बाधणार आहे हो विषय? अरे हा अग्निमय देह झालेला आहे आणि याचे कर्म सगळे अग्निमय होऊन जातात. कारण साक्षी भावाने त्याला तो परिपूर्ण झाला, त्याला काही बाधत नाही. तोची तो निरुपाधी अर्जुना, तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निर्वधी मुनीश्वर. 2 अध्याय 356. तोची तो निरुपाधी, त्याला कुठलीच उपाधी नाही, निरुपाधी आहे. अर्जुना तो स्थिर बुद्धी, स्पिरिच्युअल कोशंट त्यावेळेस निर्माण होतो. स्थिर बुद्धी, बुद्धीला चलन नाही, वळण नाही, मन हालचाल करीत नाही. तोची जाणे निर्वधी मुनीश्वर, त्याला मुनीश्वर म्हणा, मौनी म्हणा. देखे रुद्धी सिद्धी तया परी, आली गेली सेन करी, तोची गुंतला से अंतरी महासुखी. 2 अध्याय 362 ओवी. देखे रुद्धी सिद्धी तया परी. अरे रुद्धी सिद्धी त्याला येतात आणि जातात, त्याच्या घरी दरवाजावर चक्रा मारतात. आली गेली सेन करी, तो लक्षही देत नाही. तोची गुंतला से अंतरी महासुखी, तो महासुखाच्या डोहामध्ये गुंतलेला आहे, कारण साक्षी भाव तेवट आहे. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थित प्रज्ञ भला ओळख तू. 2 अध्याय 366 ओवी. तोच आत्मरसाने पोखलाय, तोच आत्मा झालाय, तोच परमानंद पोखलाय आणि स्थितप्रज्ञ तोच होऊ शकतो. अर्जुना त्याला तू ओळख, तसा हो.
16 तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे जैसे तोय संगे अभासे भानुबिंब. अध्याय 3 72 ओबी. तैसा संसर्गा माझी असे, सगळ्यामध्ये मिसळतो, खेळतो, संसार करतो, तशा रचना करतो, सगळ्यासारखा दिसतो. जैसे तोय संगी अभासे भानुबिंब. पण भानुबिंब सूर्याचा प्रकाश पाण्यात पडल्यानंतर जसा तो लिंपत नाही पाण्याने, तसा हा कुठेही लिंपत नाही, जरी संसाराच्या सर्व क्रियेमध्ये असेल तरी. हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. अध्याय 4. हे मजची स्तव झाले, कारण साक्षी भावाने असा म्हणतो, माझ्यासाठी सगळं झालंय, संसार माझ्यासाठी, परमात्मा माझ्यासाठी, सगळं माझ्यासाठी, पण मी नाही केलं. मी कर्ता भाव नाही आहे, कारण मी फक्त साक्षी भावाने प्रभूचा खेळ पाहतोय, प्रभूची लीला पाहतोय, मी सगळं पाहतोय. मी मलाही पाहतोय, माझ्या विकारांना पाहतो, माझ्या भावनेंना पाहतो. मी पाहणार आहे, कर्ता कुठेच नाही.